मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या उद्याच्या भाऊच्या धक्क्याचा एक प्रोमो समोर आलाय, ज्याच्यामध्ये रितेश भाऊ हे सचिन दादाची जबरदस्त शाळा घेताना दिसत आहेत. खरं तर फारच अनपेक्षित असा हा प्रोमो पाहायला मिळाला. बघा, 2 दिवसापूर्वी राखी सावंत आणि सचिन भाऊ किंवा मग तो रोशन याने ठरवलं होतं काहीतरी आपल्याला करायचं आहे, दिसण्यासाठी काहीतरी करायचं आहे. तर राखी सावंत इथे प्राजक्ताला सांगत होती की मी तुझ्या चेहऱ्यावरती पीठ टाकेन, त्यानंतर सचिन भाऊ आणि रोशन भाऊ काहीतरी करतील, असं काहीतरी आपण ड्रामा क्रिएट करूया. इथे सचिन भाऊने राखी सावंतच्या तोंडावरती अक्षरशः पाणी फेकलं, पीठ फेकलं. आता हा मुद्दा कुठेतरी रितेश भाऊने उचलून धरलाय आणि सचिन भाऊंना रितेश भाऊ सांगताना दिसतात की तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये भाऊ म्हणून वागता आणि एका महिलेच्या तोंडावरती तुम्ही पाणी फेकता, पीठ फेकता. भाऊ म्हणून हे तुम्हाला शोभतंय का? मला हे खूप वाईट वाटलं. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तुमचं जरी नॅचरली किंवा मग तुम्ही डायरेक्ट ठरवून केलं असेल, परंतु सचिन भाऊ तुमच्याकडनं अशा पद्धतीची अपेक्षा नव्हती. तर जबरदस्त अशी कान उघडणे इथे रितेश भाऊने सचिन दादाची केली आहे आणि सचिन दादा सुद्धा शॉक, बाकीचे सदस्य सुद्धा शॉकमध्ये आहेत. खरं तर आपण पण जेव्हा हा एपिसोड बघितला होता, तेव्हा हे सगळं आपण कॉमेडीच्या रूपात घेतलं होतं. राखीने पण याच्यावरती काही भाष्य केलं नाही आणि सचिन भाऊने देखील भाष्य केलं नाही. सचिन भाऊने नंतर सॉरी वगैरे सगळं सांगितलं. म्हणजे आपल्याला मुळात मला तरी ते सगळं कॉमेडीच्या रूपातच वाटलं होतं. एवढा विचार केला नव्हता की राखी सावंतच्या चेहऱ्यावरती पाणी वगैरे फेकले आणि त्यानंतर एवढा काही इश्यू होईल. पण मित्रांनो, सचिन भाऊवरती रितेश देशमुख जबरदस्त खवळले. तुम्ही एका महिलेच्या चेहऱ्यावरती, तोंडावरती पाणी, पीठ कसे काय फेकू शकता? स्वतः बिग बॉसच्या घरामध्ये भाऊ म्हणून वावरता आणि एका बहिणीवरती तुम्ही अशा प्रकारे सगळं काही फेकता. तर हे सांगून सचिन भाऊंची जबरदस्त अशी कान उघडणी शाळा रितेश भाऊने घेतली आहे. तर माझ्यासाठी खरंच अनपेक्षित असा हा प्रोमो होता की याच्यावरती देखील शाळा होऊ शकते का? तर सचिन भाऊची जबरदस्त शाळा, कान उघडणी त्या पाणी फेकण्यावरती झाले. तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा.